तर नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनापूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आलो आपण वडवली गावाला, मंडणगड तालुक्यातील देवारे आणि वडवली गावचे आज रामनवमी उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. तर तुम्ही बघू शकता की मुंबईकर चाकरमानी सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा सुंदरपणे पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. श्रीजातेची महापूजा रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आता आपण इकडे बघणार आहोत की लेझिमाच्या तालावरती रामनवमीच्या पालखीचा उत्सव आणि पालखी मिरवणूक या ठिकाणी सुरू होणार आहे. तर आपण थोडक्यात आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. चला. मामा बरे आहो ना? तर आता आपण आलो वडवलीला एक रामनवमीचा उत्सव आहे. त्या उत्सवानिमित्ताने इकडे सगळे आपल्या जिल्ह्याच्या मॅडम अस्मिता केंद्रे मॅडम, घडशी मॅडम, परत अनिल शेठ रटाटे, परत मालुसरे दीपक मालुसरे, संतोषदादा घोसाळकर, नमस्कार, दवंडे साहेब, परत येसावरे साहेब, हे सगळेजण आता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. चला, आजच्या कार्यक्रमाची आपण सगळी छोटी थोडक्यात व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर आपण सुंदर अप्रतिम असा मंदिराचा शुभीकरण केलेला आहे. बघू शकता मंदिराची सजावट छानपैकी आहे. अशा पद्धतीने इकडे सगळे ग्रामस्थ मुंबईकर एकत्र येऊन या उत्सवाच्या निमित्तानं आलेले आहेत. आदरणीय गडशी मॅडम यांचं देखील त्याचबरोबर नमस्कार. तर आपण आता एक वडवलीला आलो आहे. वडवलीला राम मंदिराच्या दर्शनासाठी इकडे आलो आहे. रामनवमीचा उत्सव तुम्ही बघू शकता की अगदी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो इकडे. ज्यांचं जेवण झालेलं असेल कृपया आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय केंद्रे मॅडम आलेले आहेत. जरी पाहिलं तरी खूप माझा सिद्धेश आहे. आदरणीय रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय अस्मिताताई केंद्रे मॅडम, त्यांच्याबरोबर या तालुक्याचे तालुका प्रमुख जिल्हा परिषद साहेबांकडे माझे दोन पदे आहेत आणि त्यांना कल्पना आहे माझ्यासाठी काही नौकं नाही आहे. माझे दीपकजी आज आहेत. आपण सगळे खांद्याला खांदा लावून काम केलेली मंडळी आहोत. आपले सावरेजी साहेब आहेत, आमच्या घडशी मॅडम आहेत, माझा अनिल आहे. त्यांना कल्पना आहे कधी कधी त्यांना कधी आमच्या शब्दाला आणि छोट्याशा निमंत्रणाला मान देऊन आदरणीय दादांकडे पण आपली मंडळी गेलेली. दादांची परमिशन घेऊनच आम्ही नाव टाकलेले दादांचं. त्याच्यामुळे तुम्ही आलात, आमचे दादा आले असंच आम्ही समजतो. आणि आपण इथे आम्हाला जो सन्मान दिला तर आम्ही आपल्या सर्वांचा आदरणीय आमचे सरपंच साहेब म्हणायला हरकत नाही की ज्यांचं आज इथे प्रसंगी आमच्या मॅडम ज्यांना 78 वर्षाने मॅडम आम्ही पोचलो नाही तरी आम्हाला म्हणजे आम्ही काय एवढे टॅलेंट नाही की आम्हाला साहेबांना माहिती आहे. मी पदावर असताना मला ते मोबाईल वगैरे काय माहिती पडत नव्हतं. परंतु जर का आपण मनावर धरलं तर ते होऊ शकतं. आता आम्ही ते तुमचं व्हॉट्सअप वगैरे सगळं तुमचा सत्कार सन्मान साहेबांचा हे सगळं झालं ते आम्ही बघत होतो. खूप समाधान वाटलं कारण पाय शिजवलेले आहेत राजकारणासाठी. आपण मंडळीने पाय शिजवलेले आहेत त्याचे प्रतीक तुम्हाला मिळालं. आणि आज इथे उपस्थित राहिलात आमच्या मंडळाच्या वतीनं पुष्प आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करूया. आणि प्रिया पण माझी सदस्य आपल्या देवारे ग्रामपंचायत आहेत शिवसेनेच्या मंडळाच्या वतीनं आपलं स्वागत करण्यात येत आहे. हे त्यांना सन्मानित करतायत. म्हणून विचारलं.
त्याचबरोबर आदरणीय यांना सन्मानित करण्यात येत आहे. जे आहे ते फॅक्ट आहे, याच्यात काही नवीन आहे का? अनिलजीने माहिती आहे माझ्या. हा पण येतो काय हा आवतो बरोबर म्हणजे काय तोंड मापी ओळख आहे फक्त. पण त्यांचे मिस्टर आहेत, कुठेही भेटले तरी भरजे काका म्हणून जवळ येणार. महत्वाचा आदर आहे, त्याच्यामुळे घेणं देणं नाही. आणि आदरणीय धाडवे साहेबांनी आमच्या वडवलीसाठी काय नाही केलं, खूप खूप केलं. इकडे बघा. माझा छोटं संघटक आहे बाबांसारखा माझा विकास, ते सुद्धा आयुष्यभर आम्ही राजकारण त्यांच्या वडिलांनी गौरव मूर्ती छोटी कीर्ती महान अशा तऱ्हेचं नेतृत्व आहे या देवारा विभागामध्ये. त्यांना देखील मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. जे काम करतात महेशजी माणसे मित्र आहेत, पहिल्यापासून आहेत, आज देखील आहेत आणि जिवंत असे बंद राहतील, सगळीच राहतील असं. तर त्याच्यामुळे आपण सर्व मंडळीने ते मला कधी कधी एस टी आपली चालते ना, ते मग एस टी काका तुमचं मनोगत व्यक्त करा. हां महेश माझा म्हणणारा आहे आणि गणपतीचे कारखानदार आहेत, त्याच्यामुळे खूप परिचय आहे आणि सुंदर काम करतात. ही ना गाडी चुकली, गाडी चुकली. त्याच्यामुळे आपण सर्वांनी आलात, आम्हाला उपकृत केलं. खरंच धन्यवाद. आणि छोट्याशा निमंत्रणाला साहेब मान दिलात. आपलं खूप मनपूर्वक. मुंबई मंडळाचे अध्यक्ष वगैरे आहेत, दादांकडे जातात. आम्ही त्या दिवशी दादांकडे जाऊन मंडळी भेटून आली दादांना. दादांनी निमंत्रण स्वीकारलं. हा जमलं तर मी आपला अभिमान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा केंद्रे मॅडम, पंचायत समितीचे उपसभापती मालेकर साहेब, पंचायत समितीच्या सदस्या गडसे मॅडम, अनिलजी राटाटे, शिवसेनेचे तालुका समन्वयक दवंडे साहेब, या गावचे उपसरपंच आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख येसावरी साहेब, त्याचप्रमाणे उपसरपंच तुषारजी करावडे, वसंत चिपळूणकर, या गावचे अध्यक्ष, मुंबई मंडळाचे अध्यक्ष, सर्व महिला मंडळ. खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण दरवर्षी साजरा करत असता. त्यावर्षी कार्यक्रमाचे निमंत्रण तयार करतानाच मला अजयचा फोन देखील आला होता की आम्ही दादांचं नाव निमंत्रित म्हणून टाकणार आहोत. तर दादांना त्या संदर्भात आम्हाला भेटायचं आहे आणि निश्चितच आपण लोकांनी दादांची मुंबईमध्ये भेट घेतली. आज सकाळीच दादांचे प्रिय जे आहे सदावर्ते, त्यांचा मला फोन देखील आला होता की मंडळाचे कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये दादांना तिथलं निमंत्रण आहे. परंतु दादा आज उशिरा थोडंसं दापोलीमध्ये येणार आहे आणि रात्री जवळजवळ 10-10:30 वाजेपर्यंत दादांचे दापोलीमध्ये कार्यक्रम आहेत आणि 10:30चा कार्यक्रम शेवटच्या आठवून दादा मुंबईकडे निघणार आहे. त्यामुळं आज सकाळीच पीएनी सांगितलेलं आहे की दादा मंडणगडच्या कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे आपण स्वतः आम्ही सगळ्यांनी तिथं जावं आणि त्या कार्यक्रमाला दादांच्या वतीने शुभेच्छा द्याव्या. त्यामुळे निश्चितच दादा जरी इथं आलेला असते तरी दादांच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला आपल्यासाठी आहेत. खूप चांगला कार्यक्रम आपण दरवर्षी करत असतो. आम्ही तुम्हाला वाटतं दरवर्षी येतोच. दरवर्षी अगदी महाप्रसादाला आम्ही दुपारी इथंच असतो. आता देखील आम्ही वाल्मिकी नगरला गेलो होतो. महाप्रसादाची वेळ झाली होती, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की नाही, आम्ही आता वडवलीला जाणार आहोत. त्यामुळं नक्कीच आपला रामनवमी एक निमित्त असतं, परंतु आज हा दिवस असा असतो की या दिवशी सर्व मुंबईकर आपण सगळेजण एकत्र आलेले असतात. आज आपला आनंदाचा दिवस असतो. त्या आनंदामध्ये आम्ही देखील सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपला आनंद द्विगुणित व्हावा, असंच काम आपण वेळोवेळी करत राहू. निश्चितच हे काही राजकीय व्यासपीठ नाही, इथे काही बोलण्याची काही गरज नाही, परंतु भविष्यामध्ये निश्चित आपण सर्वांनी एकत्र येऊन हातात हात घालून चांगलं काम करू आणि आपल्या गावच्या विकासाला चांगला हातभार लावू, इतकंच मी या ठिकाणी सांगेन. आज दादांकडे गृहराज्यमंत्रीपद आहे, त्याच तोडीच असलेला आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्ष आज दादानी मंडणगड तालुक्याला दिलेला आहे. त्यामुळे या पदाचा वापर आपण आपल्या विनंती करतो. अतिशय चांगला आणि धार्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आजपर्यंत करत आलात, भविष्यात देखील तो करत राहणार आहे. त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय पत्रावळ्यांची
भात नाही बाहेर भाजी नाही बाहेर हा इथे लोक येतात साधारण मी कुठे मिरवणूक सोहळा सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता लेझिमेच्या तालात धूमधडाक्यात आणि जल्लोषात ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी हा सोहळा सुरू होतोय, पालखी सोहळा.